नमस्कार मित्रांनो, मी किरण आपल्या फोडणी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप मनापासून स्वागत करते। आज आपण काचकोऱ्यांची भाजी करणार आहोत। तर त्याच्यासाठी मी या काचकोऱ्या स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला ह्या स्वच्छ धुवून गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायच्या आहेत। तर या शेंगा काही खाजेचा प्रकार सुद्धा असतो व या बिनखाजेच्या आहेत, भाजीच्या शेंगा आहेत। तर आपण आज याची भाजी पाहणार आहोत। तर मी चुलीवरती एका पातेल्यामध्ये गरम पाणी करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे व आपण ज्या काचकोऱ्या स्वच्छ पाण्यामध्ये धुतल्या होत्या त्या आपण आता या गरम पाण्यामध्ये जवळपास 20 मिनिटे याला छान असं उकळून घेणार आहोत, जेणेकरून त्याच्यावरची जी साल आहे ती पटकन आपल्याला काढता येईल। तर मी आता या शेंगा जवळपास 20 मिनिटं पाण्यामध्ये वाफवून घेतलेल्या आहेत। तर या प्रकारे आता आपल्याला त्याच्यावरची जी साल आहे ती काढायची आहे व या शेंगा सोलून घ्यायच्या आहेत। तर आता आपण याच प्रकारे याच्यावरची ही जी साल आहे ती काढून घेऊयात। अगदी पटकन अशी गरम पाण्यामध्ये उकळल्यामुळे याच्यावरची जी साल आहे ती निघल्या जाते। आपल्या वरची साल देखील काढून झाल्याच्या नंतर आपल्याला ती शेंग आतून सुद्धा ओपन करून त्याच्यामध्ये जे एक कवर असतं ते देखील आपल्याला काढून घ्यायचं आहे व ज्या बिया आहेत त्याच्यावरती सुद्धा एक कवर आहे ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर आता आपण याच प्रकारे या सर्व शेंगा त्याच्यावरची जे साल वगैरे आहे ते काढून घेऊयात। तर आता आपल्याला फोडणीसाठी आपण हे साहित्य घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण लाल तिखट, हळद, काळा मसाला, तेल व सुक्या खोबऱ्याचा कूट व मीठ घेतलेला आहे। तर आता आपण भाजीला फोडणी घालणार आहोत। तर मी चुलीवरती एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये जवळपास 1-2 मोठे चमचे तेल घालत आहे। तर आता आपलं तेल गरम झाल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये एक मोठा साईजचा कांदा कट करून घालणार आहोत व त्याला देखील आपल्याला तांबूस कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला आपण ज्या शेंगा स्वच्छ करून घेतल्या होत्या त्या देखील त्याच्यामध्ये घालून छान असं परतून घ्यायचं आहे। आपण आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालणार आहोत। त्याचप्रमाणे आपल्याला त्याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे। तर आपण लाल तिखट जवळपास त्याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालणार आहोत। आपण त्यामध्येच अर्धा चमचा काळा मसाला देखील घालूयात व आपण जो सुक्या खोबऱ्याचा कूट केला होता तो देखील आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत। सुक्या खोबऱ्याचा कूट आपण जवळपास 1-3 चमचे याच्यामध्ये घालणार आहोत व भाजीला छान असं परतून घेऊयात सर्व मसाले घातल्याच्या नंतर। त्याचप्रमाणे आपल्याला आता चवीनुसार मीठ घालायचं आहे। आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त मिठाचं प्रमाण करू शकतो। तर आता आपण ही भाजी छान अशी मिक्स करूयात। या शेंगांची भाजी करण्याच्या आधी तुम्ही नक्की एकदा खात्री करून घ्या की या भाजीच्या शेंगा आहेत, नाहीतर तुमच्या हाताला इतकी खाज सुटेल की सांगायची सोय नाही। त्याच्यामुळे तुम्ही पहिले खात्री करा की या भाजीच्या शेंगा ह्याची ओळखायची असेल आपल्याला भाजीच्या, तर भाजीची शेंग ही काळसर कलरची असते व जी खाजायची असते ती सोनेरी कलरची असते। त्याच्यामुळे तुम्ही याची खात्री करूनच भाजी करा। तर आता आपण याच्यावरती झाकण ठेवून या भाजीला वाफ काढूयात। तर खाण्यासाठी तयार आहे आपली काचकोऱ्यांची भाजी। तुम्हाला ही भाजी कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।